मित्रांनो, तुम्हाला वाटतं मरीन ड्राईव्ह इंग्रजांनी बांधला? नाही, हा चमत्कार एका मराठी माणसाने घडवला आहे. 1915 साल होतं तेव्हा मुंबई म्हणजे बॉम्बे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना इथलं गरम दमट हवामान अजिबात झेपत नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं समुद्राच्या कडेला मोकळी हवा मिळेल असा मोठा रस्ता बांधायचा. पण प्रश्न एकच होता, अरबी समुद्राला मागे हटवणार कोण? येथे पुढे आले नानासाहेब मोडक, मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियर, बॉम्बे म्युनिसिपालिटीमध्ये काम करणारे आणि इतकं शार्प डोकं की इंग्रज अधिकारीही त्यांच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेत नव्हते. त्यांनी असा प्लॅन बनवला की गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट पर्यंत समुद्रात भराव टाकून रस्ता उभा करायचा. 440 एकर समुद्र, 3.6 किलोमीटरचा रस्ता आणि लाटांचा मारा थोपण्यासाठी 6,500 ट्रायपॉड्स. 18 डिसेंबर 1915 ला काम सुरू झालं आणि 1920 साली मरीन ड्राईव्ह पूर्ण झाला. आणि विशेष म्हणजे 1992 पर्यंत या रस्त्याला मोठी दुरुस्तीही लागली नाही. नानासाहेब मोडकांनी फक्त रस्ता नाही तर मुंबईला पाणी देणारं मोडक सागर सुद्धा दिला आहे. आज रात्री मरीन ड्राईव्हवर दिवे लागले की तो रस्ता राणीच्या गळ्यातल्या हारासारखा चमकतो. पण पुढच्या वेळी इथे उभे राहाल ना, तेव्हा आठवण ठेवा, हे सौंदर्य एका मराठी इंजिनियरच्या जिद्दीमुळे उभं आहे.